हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बीडला आलेलो आहे कंकालेश्वर मंदिरला. हा माझा छोटा भाऊ अभिषेक आहे. तर आता बघू शकता तुम्ही, आम्ही गाडीवर प्रवास केलेला आहे. इथं गाडी लावलेली आहे मागे आणि कंकालेश्वर बघायला आलेलो आहे. तर भरपूर ऐकलेलं होतं की कंकालेश्वर मंदिराबद्दल, आणि आज स्पष्ट बघायला सुद्धा मिळणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, चला. बघू शकता पाण्यामध्ये मंदिर आहे, चारी बाजूनं पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे. सगळीकडून आता तर भरपूर पाऊस पण झालेला आहे. इकडं वाट आहे आणि इकडं मंदिर आहे. तर हे महादेवाचं मंदिर आहे, तिकडून जायला त्याला वाट आहे. आपण तिकडून आता जाऊयात. आणि महादेवाच्या मंदिरात आलो तर का आल्याला सापाचं दर्शन झालं. इथं पाणी प्यायलं वाटतं. आता इकडून जायला वाट आहे. इकडं काय लग्न काहीतरी चालू आहे. अरे आईच्या खालून जावं लागलं आता. तुम्हीही नक्की विजिट करा. बीडमध्ये कंकालेश्वर आहे. साठे चौकातून इकडे अलीकडे यायचं. अरे बाहेर सुद्धा पाण्यात गेलं त्याच्या. बघू शकता इथं सगळ्या पायऱ्यामध्ये सुद्धा पाणी झालेलं आहे. माझा व्ह्यू बघू शकता कंकालेश्वरचा. आता सध्या आम्ही पाण्यातून जायलो. चला कंकालेश्वर मंदिर. इथं नंदी बघू शकता, स्तंभ वगैरे. आता अभिषेक आमचा मध्ये पूजा चालू. इथं मध्येच रामाचं मंदिर आहे, राम लक्ष्मण सीता. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर मध्येच. व्ह्यू सगळा बघू शकता. इकडं पूजा चालू आहेत. मध्ये पण महादेवाची पिंड वगैरे पण आहे मध्ये. चला आता बाहेर जातो आम्ही. बॅक व्ह्यू. अभिषेक, हॅलो. कसं वाटला मंदिर? मंदिर एकदम प्राचीन आणि एकदम मस्त असं मंदिर आहे. एकदा नक्की विजिट करा. तर त्याच्या म्हणण्याने तुम्ही सुद्धा एकदा नक्की विजिट करा बीडला जेव्हा सुद्धा येताल. आता आम्ही तर बघू शकता, आम्ही अंबाजोगाईहून आलेलो, तेवढ्या लांबून आलेलो आहेत. त्यामुळे सगळे पाण्यामध्ये वगैरे आहे मंदिर. छान आहे, खूप व्ह्यू वगैरे छान आहे, प्राचीन आहे. तसं अंबाजोगाईमध्ये पण सुद्धा मंदिरं खूप छान आहे. तुम्ही तिथंही बघू शकता जाऊन. योगेश्वर मंदिर आहे, मुकुंदराज स्वामींचं आहे, दासोपंत समाधी आहे आणि बरेच आहे. तर हे तुम्हाला प्राचीन मंदिर कंकालेश्वरचं कसं वाटलं आम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.